हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण ऐकतो आहे बेस्ट फ्रेंड्स फॉरेवर या कथेचा चौथा भाग. तर चौथा भाग ऐकण्यापूर्वी ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि प्रत्येक भागाला लाईक करत चला. ओके, तर मग सुरू करूया कथेचा चौथा भाग. मी नयन. बापरे, अगदी पहिल्याच दिवशी हिने भांडण विकत घेतले. धन्य आहे बाई शुभ्रा तू. मी मनातच हात जोडले. आणि तो, ही माकड म्हणाली त्याला. कुठल्या अँगलने पाहिलं हिने त्याला देव जाणे. 6 फूट उंची, घारे घारे डोळे, भुरे भुरे केस, नाकी डोळी एकदम व्यवस्थित आणि एखाद्या फॉरेनर सारखा लुक. एका मुलात आणखी काय बघेल कुणी. मला तर आमच्या गल्लीतल्या मुलींची आठवण झाली त्याला बघून. जेव्हा केव्हा आमच्या गल्लीत श्रीमंत घरचा एखादा सुंदर मुलगा यायचा, सगळ्या मुली वाकून वाकून बघायच्या. वयात यायला लागल्या तशा त्यांना आपल्या आपल्या आईचा वारसा पुढे नेण्याकरिता सज्ज व्हावं लागायचं. असंच एखादा तरुण मुलगा कुणाच्या नजरेत भरला ना, तर लगेच उतावीळ होऊन तयार व्हायच्या मुली. नशीब माझ्या वाट्याला ते आलं नव्हतं. साहेबांची कृपा. शुभ्रा खरंच खूप लवकर हायपर होते. नशीब मी तिला घेऊन गेले तिथून, नाहीतर ही आणखी काहीतरी बोललीच असती. आम्ही जेवणाच्या रांगेत लागलो. तिथेही हिची बडबड सुरूच होती. तो दुसऱ्या बाजूला त्याच्या मित्रासोबत फूड काउंटरजवळ रांगेत उभा होता. इथूनही ती तिरक्या नजरेने रागात बघत होती त्याच्याकडे. तो सुद्धा मित्राशी बोलता बोलता अधूनमधून आमच्याकडेच बघत होता. पण का कुणास ठाऊक, मला असं वाटत होतं की बरेच चेहरे मला निरखून बघताय. खरं होतं का ते? मान्य आहे की मी लहान गावातून आले आहे आणि परिस्थिती सुद्धा बेताचीच असल्यासारखी आहे, म्हणून कपडे जरा साधेसेच घातले आहे. आणि ही गुंफलेली वेणी, देवा, कार्टून तर वाटत नसेल ना मी बघणाऱ्यांना? कसे सगळे टिपटाप दिसत होते. अर्ध्यापेक्षा जास्त मुलींनी तर नाईट ड्रेसेस घातले होते, पण ते सुद्धा अगदी भारीतले. काही जणी अजूनही जीन्स टॉपवर होत्या. आणि मी ही अशी, अगदीच ध्यान वाटत असेल मी त्यांना. या पॉश वातावरणात ॲडजस्ट करू शकणार नाही का मी? यायला नको होतं का मी मुंबईत शिकायला? गावी सगळे म्हणायचे, आईसारखी सुंदर दिसतेस, पण हा डोळ्यांचा रंग जरा विचित्रच आहे ना. कुठल्या वेगळ्या ग्रहाहून आल्यासारखी तर नसेल ना दिसत मी यांना? असे एक ना एक प्रश्न डोक्यात पिंगा घालत होते. त्या नजरा पाहून जेवायची इच्छाच मेली माझी. ताट ठेवून रूममध्ये पळत जावंसं वाटलं मला, पण सकाळपासून जेवले नव्हते, त्यामुळे भूक प्रचंड लागली होती. म्हणून शुभ्रासोबत गपचूप एका कोपऱ्यातल्या टेबलवर जाऊन बसले. सहज म्हणून आजूबाजूला नजर फिरवली तर अजूनही काही नजरा माझ्यावरच स्थिरावल्या होत्या. खूपच कॉन्शियस फील होत होतो. कशीबशी जेवले आणि रूमकडे जायला निघाले. शुभ्रा काही मुलींसोबत बोलत थांबली, पण माझी काडी मात्र इच्छा नव्हती. तिथे थांबले असते तर पुन्हा त्या मुलींनी विचित्रपणे बघितलं असतं माझ्याकडे, आणि मग पुन्हा मला एम्बॅरेस फील झालं असतं. तिला माझं डोकं दुखतंय सांगून मी रूममध्ये निघून गेले. रूममध्ये शिरताच दार ओढून घेतलं आणि स्वतःला बेडवर झोकून दिलं. डोळे भरून आले होते आणि मन सुद्धा. किती वेळ लागेल मला इथे ॲडजस्ट व्हायला? हो तर शकेल ना मी ॲडजस्ट, की नेहमी त्या नजरा अशाच राहतील माझ्यावर? माझा उपहास करत, विचार करत करत कधी झोप लागली कळलंच नाही. मी शुभ्रा. अचानक एवढी का शांत झाली ही? काही कळलंच नाही. जेवताना मी बळबळ करत होते पण हिचं लक्षच नव्हतं. हो, एवढंच बोलत होती. जेवण झाल्यावर सुद्धा कुणाशी काही न बोलता एकटीच रूममध्ये निघून आली. काही मुलींशी ओळखी वाढवावी म्हणून मी बोलत थांबले होते, तर लक्षात आलं जो विचार मी उद्याचा करत होते त्याची सुरुवात आजच झाली होती. संपूर्ण डायनिंग हॉलमध्ये कुतूहलाचा विषय म्हणजे एकच होता, नयन. मुली सुद्धा तिच्याच विषयी विचारत होत्या मला. बापरे, किती सुंदर आहे ग ती मुलगी. मी मात्र भाव खाऊन जात होते, कारण ती सर्वात सुंदर मुलगी माझी रूम पार्टनर होती आणि माझी भविष्यातली बेस्टी सुद्धा.
जेवताना अर्ध्यापेक्षा जास्त मुलं तिच्याकडेच बघत होते म्हणे, आणि मला कळलंच नाही. म्हणूनच तिला कॉन्शियस फील झालं असेल बहुतेक. माझ्या लक्षातच आलं नाही. मी बडबड करण्यात गुंग होते. मुलांच्या हॉस्टेलमध्ये आज नक्कीच नयन ही चर्चेचा विषय असणार होती. कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तिला किती प्रपोजल्स येतील देव जाणे. ती माझ्या सोबतच असणार, त्यामुळे मला कळेलच. रूममध्ये आले तरी पालथी झोपली होती. मग मी सुद्धा ब्रश केला आणि बेडवर पडले. जरा वेळ फोनमध्ये टाइमपास केला आणि झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून कॉलेजसाठी तयार व्हायला लागलो. नयन अजूनही शांत होती. जणू इच्छाच नव्हती तिची कॉलेजला यायची. जास्त काही न बोलता कपाटात तोंड खुपसून काहीतरी शोधत होती. काही वेळाने नेव्ही ब्लू कलरचा एक लॉंग कुर्ता आणि रेड लेगिंग काढून बेडवर ठेवला तिने. अरे, सेम असाच कुर्ता आहे माझ्याकडे, फक्त रंग बॉटल ग्रीन आहे, मी तो कुर्ता बघून म्हणाले. त्यावरती किंचित हसली. हो का? साहेबांनी सॉरी बाबांनी आणलेला, एकदा कामानिमित्त बाहेर गेलेले होते तेव्हा. जेव्हा केव्हा बाहेर गावी जातात ना, येताना कपडे आणतात माझ्यासाठी, पण सगळे ड्रेसेसच, जीन्स वगैरे नाही घातले मी कधी. ती विचार करत म्हणाली. अरे हो का? माझ्यासाठी सुद्धा पप्पांनीच आणला होता असा कुर्ता. आणि जीन्सचं काय ग, आपण करूयात ना इथनं शॉपिंग तुझ्यासाठी. तसं तर तू काहीही घातलंस तरी भारीच दिसतेस. कितीही साधा ड्रेस घातलास तरी तुलाच बघणार आहेत सगळे, आम्हाला कोण विचारते. मी शेवटचं वाक्य बोलताना ओठ काढले आणि तिने बेडवर बसून घेतलं. शुभ्रा, अगं खूप विचित्र दिसते का ग मी? स्पेशली हे डोळे आणि माझे ते साधेसे कपडे. कसे बघत होते रात्री सगळे माझ्याकडे. खूप कसं तरी झालं ग मला. चेहरा पाडून रडक्या आवाजात ती म्हणाली आणि मी डोक्यावर हात मारून घेतला. अरे देवा, नयन तू वेडी आहेस का ग? अगं राणी, तू साधेसे कपडे घातले होते म्हणून नव्हतं कुणी तुझ्याकडे बघत. मग या असल्या डोळ्यांमुळे एलियन सारखी नाही ना ग दिसत मी? तिचा पुन्हा प्रश्न आणि खजीलपणाची लहर त्या चेहऱ्यावर. अगं बाई, कसं सांगू तुला? तुला यासाठी सगळे बघत होते कारण सुंदर आहेस तू खूप. आणि हे तुझे डोळे, आहा, अगं बघता क्षणी प्रेमात पडेल कोणीही. काहीही. माझं बोलणं ऐकून तिचा पडलेला चेहरा खुलला. अगं हो ना, तुला खोटं वाटेल, पण काल तुला बघून एक क्षण मला वाटलं की काश मी मुलगा असते तर त्याच क्षणी तुझ्या प्रेमात पडले असते. नयन, तू खरंच खूप खूप सुंदर आहेस आणि तुझे हे निळे डोळे तुझ्या सुंदरतेत आणखी भर पाडतात. मग तू कुठलेही कपडे घाल, काहीही फरक पडत नाही. हां, आता थोडे जास्त मॉडर्न कपडे घातलेस तर मुलं बेशुद्ध होऊन पडतील, हे नक्की. मी डोळा मारत बोलले आणि तिने मला मिठीच मारली. थँक्स यार शुभू, किती एम्बॅरेस फील झालं मला काल रात्री, पण आता तुझं बोलणं ऐकून खूप रिलॅक्स वाटते. मग करू का तुला प्रपोज? बाहेर कुणाचं टेन्शनच नाही मग तुला. मी पुन्हा डोळे मारत मस्करीच्या सुरात म्हटलं आणि ती खळखळून हसली. आणि मग मीही. आत्ता मला ती पूर्ववत झाल्यासारखी वाटली. मी सुद्धा कपाटातून शॉर्ट कुर्ता आणि जेगिंग घालून तयार झाले. तिने तो ब्लू कुर्ता घातला आणि आज केस गुंफले नाही, वर पफ टाकून खाली नुसतं क्लच केले. छोटीशी टिकली, पावडर आणि ओठांवर अगदी लाईट पिंकिश रेड कलरची लिपस्टिक. आहा, काय दिसत होती यार. आज काही खरं नाही बाबा मुलांचं. तू नजरेसमोर असल्यावर कुणाची मजाल की कुणी लेक्चररच्या शिकवण्याकडे लक्ष देईल? मी मिश्किलपणे तिला नखशिखात निहारत म्हणाले. काही पण बोलतेस हा? ती गोड लाजली आणि आरशात बघून ड्रेस नीट आहे की नाही ते बघू लागली. हो मग, इथे माझीच ही हालत आहे, मग मुलांचं तर बोलायलाच नको. तू गप गप. बरं, तुझी ऑफर मंजूर आहे हा मला. कुणी काही विचारलं तर मी स्पष्ट सांगेन की मी ऑलरेडी एंगेज आहे आणि ही माझी गर्लफ्रेंड आहे. मग तर झालं, ती हसत म्हणाली. ओके, डन. हेच सांगायचंस हा? हो, पक्का. दोघी हसत हसत बुक्स घेऊन रूमच्या बाहेर पडलो. कॉलेजमध्ये शिरताच मी तिचा हात घट्ट पकडून घेतला. आज अजिबात कॉन्फिडन्स लो करून घ्यायचा नाही हा. उलट तुझ्यासारख्या सुंदर मुलीला गर्व असला पाहिजे, एक ॲटिट्यूड असला पाहिजे, कळलं? तिच्यासोबत चालता चालता मी तिला सांगत होते, कारण आल्या आल्याच मुलांच्या सोबत मुलींच्या नजरा सुद्धा तिच्यावर खिळायला लागल्या होत्या.
त्यामुळे ती अवघडल्यासारखी वाटत होती. हो मॅडम, ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली. आम्ही क्लासरूम शोधून आतमध्ये जाऊन एका बेंचवर बसलो. आणि हे काय? समोर तेच कालचं माकड. माझा तर सगळा मूडच गेला याला बघून. तर फ्रेंड्स, कसा होता कथेचा चौथा भाग? आवडला असेल तर कमेंट नक्कीच करा आणि लाईकही करा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.